गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्स पाहिलेत. डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आपण जे म्हणतो, डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स थ्रू आपण प्रोग्राममध्ये किंवा प्रोग्रामचा फ्लो जो असेल तो फ्लो आपण चेंज करू शकतो. म्हणजेच नॉर्मल फ्लो जो आहे प्रोग्रामचा हा टॉप टू बॉटम फ्लो असतो. म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन मेनपासून स्टार्ट होते, तर तुमच्या ओपन कर्ली ब्रॅकेट मेनचा आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट मेन, तर ह्या दोघांमध्ये जे काही स्टेटमेंट्स असतील ते स्टेटमेंट सगळे वन बाय वन काय होतात की एक्झिक्यूट होतात. असं एका प्रोसिजरनुसार प्रोग्राम काय होतात की फ्लो होत असतो स्टार्ट टू एंडपर्यंत. मग स्टार्ट टू एंडपर्यंत फ्लो होत असणाऱ्या प्रोग्रामला आपण नॉर्मल फ्लो म्हणतो. पण जेव्हा आपल्याला एखादं डिसिजन मेकिंग स्टेटमेंट किंवा आपण म्हणू की रिअल टाईम सिच्युएशन आपल्या प्रोग्राममध्ये बिल्टअप करायची असेल, रिअल टाईम सिच्युएशन इन द सेन्स काय की काही आपल्याला सिच्युएशननुसार डिसिजन घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपल्याला प्रोग्रामचा फ्लो काय करावा लागतो की बदलावा लागतो. आणि जेव्हा आपल्याला प्रोग्रामचा फ्लो बदलायचा आहे त्यावेळेस आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट काय करतो की यूज करतो. मग ते डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेत. कुठले कुठले आहेत तर इफ आहेत, इफ एल्स आहेत, नेस्टेड इफ आहेत, एल्स इफ लॅडर आहेत. हे चार जे काही आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट आहेत, हे डिसिजन मेकिंग चार प्रकारचे वेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स आपण बनवू शकतो किंवा चार वेगवेगळ्या ठिकाणी आपण यांना यूज करू शकतो त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे किंवा त्यांच्या वापराप्रमाणे. ठीक आहे, तर हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये विथ एक्झाम्पल आपण पाहिला आणि तुम्हाला लक्षात आलं असेल, समजलं असेल. जर नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, तर आपण पुढचा आता जो काही व्हिडिओ हा जो काही व्हिडिओ आहेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जंप स्टेटमेंट्स. म्हणजे सी लँग्वेजमध्ये जंप स्टेटमेंट्स कुठले आहेत आणि त्यांचं यूज काय आहेत, ते कसे यूज होतात, त्यांचा फ्लो चार्ट काय आहे, त्यांचे प्रोग्राम्स कुठले आहेत, त्यांचे सिंटॅक्स काय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता हे जे काही जंप स्टेटमेंट आहेत ह्या जंप स्टेटमेंटमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघूयात जंप स्टेटमेंट कुठले आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला इंट्रोडक्शन करून घ्यावं लागेल की जंप स्टेटमेंट कुठले आहे ते. तर जंप स्टेटमेंट हे दोन प्रकारचे जंप स्टेटमेंट आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. एक म्हणजेच कुठलं तर एक कंडिशनल जंप असतो आणि एक अनकंडिशनल जंप असते. कुठलं असते? कंडिशनल जंप आणि अनकंडिशनल जंप. आता कंडिशनल जंप म्हणजे कुठलं असेल तर एखादी कंडिशन येते. समजा फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या रस्त्यानं जातोय आणि रस्त्यानं जात असताना मध्येच एक खड्डा आहे आणि खड्ड्यामध्ये थोडंसं पाणी भरलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण आपली कंडिशन येते की जर आपण जंप केलं तर त्या खड्ड्यामध्ये पाय जाणार नाही. म्हणजे हे काय आहेत की एक कंडिशन आहेत. आणि जर आपण जंप नाही केलं तर खड्ड्यामध्ये पाय त्या ठिकाणी जाईल. म्हणजे ह्या ठिकाणी सिच्युएशन काय आहेत की कंडिशनल आहे. सिच्युएशन काय आहेत की कंडिशनल आहेत. तर तिथं त्या ठिकाणी जर किंवा तरचा विषय येतो आणि हे जंप जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो आपल्या प्रोग्राममध्ये तर त्याला आपण कंडिशनल जंप म्हणतो. आणि अनकंडिशनल जंप म्हणजे काय की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंडिशन आपण वापरत नाहीत, म्हणजेच आपल्याला कुठल्याही प्रकारचं कंडिशन त्या ठिकाणी द्यायचं नाहीत, तर त्याला आपण अनकंडिशनल जंप आपण म्हणत असतो. असे दोन कॅटेगरीमध्ये काय होतात की हे जे काही जंप स्टेटमेंट आहे ते डिवाईड होतात. मग आपण जर बघितलं तर चार प्रकारचे जंप स्टेटमेंट आहेत. म्हणजे चार प्रकारचे जंप स्टेटमेंटला आपलं जो काही सी प्रोग्राम आहे ते सपोर्ट करतात किंवा सी लँग्वेज सपोर्ट करतात. मग त्याच्यामध्ये आपण त्यांचे जर टाईप बघितलं तर पहिला आहेत ब्रेक आहेत, दुसरा कंटिन्यू आहेत, तिसरा गो टू आहेत आणि चौथा रिटर्न आहेत. वरचे जे काही दोन आहेत ब्रेक आणि कंटिन्यू हे कंडिशनल जंप आहेत. हे काय आहेत की कंडिशनल जंप आहेत. आणि खालचे 3 आणि 4 जे आहेत ते म्हणजेच गो टू आणि रिटर्न जे आहेत हे अनकंडिशनल जंप आहेत. तर पहिले आपण कंडिशनल जंप बघू, त्यानंतर मग अनकंडिशनल जंप आपण बघू. तर पहिला इंट्रोडक्शन आपल्याला समजायला आलं असेल की इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं की कंडिशनल जंप अँड अनकंडिशनल जंप. तर पहिलं बघूत आपण ब्रेक स्टेटमेंट. तर ब्रेक स्टेटमेंट जर आपण बघितलं की ब्रेक इज अ कीवर्ड, एक कीवर्ड पण आहेत आणि एक स्टेटमेंट पण आहेत असं आपण त्याला म्हणू. ठीक आहे, दिस लूप कंट्रोल स्टेटमेंट इज यूज टू टर्मिनेट द लूप. आता इथे लक्षात घ्या की ब्रेक कीवर्ड हा कसा यूज होतो आणि कुठे यूज होतो. तर ब्रेक कीवर्ड हा जो आहे तर हा कंडिशनल जंपसाठी आपण यूज करतो. कशासाठी यूज करतो? कंडिशनल जंपसाठी आपण यूज करतो. आणि कंडिशनल जंपसाठी यूज करत असताना हा जो काही ब्रेक कीवर्ड आहे तर तो आपण आपल्या लूपिंग स्टेटमेंटमध्ये यूज करतो. कुठे यूज करतो? लूपिंग स्टेटमेंटमध्ये. लूप म्हणजे परत परत एकच टास्क करणं, परत परत काय करणं? एकच टास्क करणं. आणि तो जर लूप आपल्याला कंडिशनली ब्रेक करायचा असेल, कंडिशनली काय करायचं आहे की ब्रेक करायचं आहे, तर त्या सिच्युएशनला आपण ब्रेक
जे काही कीवर्ड असेल ते कीवर्ड किंवा ब्रेक स्टेटमेंट काय करतो की यूज करतो. एक साधारण एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, की जसं की फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की आज मला दिवसभर काय करायचं की एक CPRचं पुस्तक मला दिवसभर वाचायचं आहे. म्हणजे सेम टास्क आहेत, एकच टास्क किती वेळेस करतो आपण, कंटिन्युअसली आपण एकच टास्क करतो. CPRचं बुक मला आज दिवसभर काय करायचं की वाचायचं आहे. मग दिवसभर वाचत असतानाच मला हा एक लूप आहे, कंटिन्युअसली एकच काम मी काय करतोय की रिडिंग 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 हेच काम मी कंटिन्युअसली त्या ठिकाणी करत आहेत. मग कंटिन्युअसली करत असतानाच मला मध्ये काय करावं लागतं की ब्रेक घ्यावा लागतो. ब्रेक आपण कधी घेतो, समजा मला लंच करायचं आहे तर मी त्या ठिकाणी काय करतो की ब्रेक घेतो. ब्रेक घेणं म्हणजे काय की माझा रिडिंगचा फ्लो जो असेल त्या रिडिंगच्या फ्लोला काय करणं, त्या ठिकाणी ब्रेक करणं. हे कशा थ्रू पॉसिबल आहे तर ब्रेक कीवर्ड थ्रू पॉसिबल आहे. तसंच प्रोग्राममध्ये सुद्धा आपण ब्रेक करत असतो. समजा फॉर एक्झाम्पल एक टास्क मला परफॉर्म करायचं, मला काउंट करायचं आहे, किती 1 to 10 पर्यंत मला काउंट करायचे आहेत. मग काउंट करत असतानाच मला काय करायचं आहे की 5 पर्यंत काउंट करायचं आहे आणि 5 पर्यंत काउंट झाले की मला बंद करून टाकायचे आहेत. मग मी काय करेल की लूप लावून टाकेल, 1 2 3 4 5 6 असं तो काउंट करत जाईल आणि जेव्हाही 5 येईल त्यावेळेस तो आपला फ्लो काय करेल की ब्रेक करून टाकेल. हे कोणाचं काम आहे, ब्रेक कीवर्डचं काम आहे. तर आपण ब्रेक कीवर्ड कुठे यूज करतो तर लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपण यूज करतो कंडिशनली. कशासाठी तर लूपला ब्रेक करण्यासाठी. पुढे एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत. तर त्याचं सिंटॅक्स जर आपण बघितलं तर एक सिम्पली ब्रेक आपण त्या ठिकाणी लिहितो. नेक्स्ट आपण जाऊ त्याच्या फ्लोचार्टकडं. फ्लोचार्ट जर आपल्याला लक्षात आलं तर इथं आपण बघूत की लूपची बॉडी ह्या ठिकाणी आपण पाहतो. हे जे काय आहेत हा लूपची बॉडी आहेत. त्यानंतर लूपच्या बॉडीमध्ये एक इफ स्टेटमेंट आपण दिलात, म्हणजे कंडिशन दिलीत आपण, कंडिशन टू ब्रेक फ्रॉम लूप. आता ही कंडिशन चेक करेल. जसं आपण म्हटलं की इथं लूप आहेत आणि लूपमध्ये आपण इथं कंडिशन चेक केलीत की जो काही इफ ए इज ग्रेटर दॅन बी असेल किंवा जे काही असेल, समजा जर ही कंडिशन मॅच होत असेल, म्हणजे कंडिशन ट्रू होत असेल तर आपला फ्लो हा ब्रेक होऊन जाईल. म्हणजेच इथं आपला प्रोग्राम काय होईल की स्टॉप होऊन जाईल. प्रोग्राम काय होईल इथं स्टॉप होईल. आणि जर तुमचा कंडिशनल मॅच नाही झाली तर तुमचा फ्लो परत काय होईल, लूपकडे जाईल. असा फ्लो कंटिन्युअसली चालू राहील. आणि जर कंडिशन मॅच झाली तर मात्र फ्लो काय होईल की ब्रेक होऊन जाईल. असा फ्लो काय असतो की तुमच्या प्रोग्रामचा होत असतो आणि हे ब्रेक कीवर्ड थ्रू आपण त्याला ब्रेक करू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला लक्षात येईल की एक्झाम्पलमध्ये दिसेल आपल्याला की इथं आपण ब्रेक कीवर्ड काय केलं की यूज केलेलं आहे. मग आता ब्रेक कीवर्ड कधी यूज होईल तर सिम्पल मी तुम्हाला एक लूप दाखवतो. जसे की फॉर एक्झाम्पल आपण म्हणत की फॉर नावाचं एक लूप आपण घेतलं, आय इक्वल्स टू 0, म्हणजे इनिशियली कुठून स्टार्ट होईल, आयपासून स्टार्ट होईल. म्हणजे 0पासून काय होईल की लूप आपला स्टार्ट होईल. लूप आणि आय कुठपर्यंत जाईल तर ग्रेटर दॅन 10 पर्यंत जाईल. म्हणजे लूप कुठून काउंट होईल 0पासून तर 9 पर्यंत, म्हणजे लेस दॅन आहेत, म्हणजे 10पेक्षा कमी असेल. आणि आय काय होत राहील तर आय हा प्लस प्लस होत राहील. हा तुमचा लूप झाला. मग हा काउंट करत असतानाच इथं जेव्हा आपण काउंट करतो तर काउंट करताना मला काय पाहिजेत की इफ आय इक्वल्स टू 6, आय किती असेल 6 असेल, तेव्हा काय व्हायला पाहिजेत की ब्रेक व्हायला पाहिजेत. तेव्हा काय व्हायला पाहिजेत की ब्रेक व्हायला पाहिजेत. मग हा काउंट करेल. म्हणजेच काय करेल की इथं तुमचा प्रोग्राम आल्यानंतर तो काउंट करेल की आय इक्वल्स टू 0, आय इज लेस दॅन, यस लेस दॅन आहे, म्हणजेच आपण इथं येणार. इथं आल्यानंतर इफ आय इक्वल्स टू 6 आहे का नाही, तर आयची व्हॅल्यू इनिशियली 0 आहेत. 0 आहेत म्हणजे तो काय ब्रेक करणार नाही, तो परत काउंट करेल. म्हणजे 0 1 2 3 4 पर्यंत 5 पर्यंत काय करेल की तो काउंट करेल. आणि जेव्हाही तो 6 होईल, आयची व्हॅल्यू जेव्हा 6 होऊन जाईल तर आय इक्वल्स टू 6, यस कंडिशन ही ट्रू झाली. ट्रू झाली म्हणजेच आपण प्रोग्रामला काय करू की ब्रेक करून टाकू. त्यानंतर तो काय करणार नाहीत, काउंट करणार नाहीत, किंवा त्यानंतर तो आपलं जे काही फ्लो असेल म्हणजेच तो 6 पर्यंतच काउंट करेल, 10 पर्यंत काउंट करणार नाही आणि तो काय करेल की प्रोग्रामला स्टॉप करून टाकेल. हे जे काही फंक्शन आहेत हे आपण ब्रेक कीवर्ड थ्रू काय करतो की परफॉर्म करतो. येईल का लक्षात. नेक्स्ट आहेत इथं आउटपुट आपण पाहिलं प्रोग्रामचा की इथं आपण बघितलं की हा फॉर लूप आहेत. फॉर लूपमध्ये आय इक्वल्स टू 0 आहेत, आय इज लेस दॅन साईज आहेत, जी काही साईज तुम्ही देणार आय प्लस प्लस. ठीक आहे. तर जो काही साईज तुम्ही दिलेले आहात, समजा 3 दिलं तुम्ही, तर साईज दिल्यानंतर जो काही आउटपुट मिळेल तर तो इथं आउटपुट आपल्याला मिळेल की बा तो 3 नंबरच्या पोझिशनला त्या ठिकाणी फाउंड होतो. त्याच्यानंतर कंटिन्यू स्टेटमेंट नेक्स्ट आहेत. कंटिन्यू स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट ही ब्रेकच्या अपोजिट आहेत. कंटिन्यू स्टेटमेंट काय आहेत की ब्रेकच्या अपोजिट आहेत. कंटिन्यूसुद्धा ही एक
लूपिंग स्टेटमेंटमध्ये आपण यूज करणारी स्टेटमेंट आहेत, म्हणजे लूपला कंट्रोल करणारी स्टेटमेंट आहेत. लूपला कंट्रोल करणं म्हणजेच काय की आपण कंडिशनली त्याला लूपच्या बॉडीमध्ये काय करतो की यूज करतो. ठीक आहे. तर येईल ना लक्षात. कंटिन्यू इज नथिंग बट वॉट, कंटिन्यू इज दिस इज लूप कंट्रोल स्टेटमेंट इज जस्ट लाईक द ब्रेक स्टेटमेंट. जसं ब्रेक स्टेटमेंट ही लूप कंट्रोल आहे तसंच कंटिन्यू सुद्धा काय आहेत की लूप कंट्रोल स्टेटमेंट आहेत. द कंटिन्यू स्टेटमेंट इज अपोजिट टू दॅट ऑफ ब्रेक स्टेटमेंट. इन्स्टेड ऑफ टर्मिनेटिंग द लूप इट फोर्स टू एक्झिक्यूट द नेक्स्ट इटरेशन ऑफ द लूप. म्हणजे आता आपण पाहिलं की ब्रेकमध्ये काय होतात की जेव्हा ब्रेक कंडिशन ट्रू होते तेव्हा प्रोग्रामचा फ्लो डायरेक्टली ब्रेक होऊन जातो. म्हणजे तिथून पुढं आपण प्रोग्रामला एक्झिक्यूट करत नाही. प्रोग्राम हा डायरेक्टली किंवा त्या लूपला आपण एक्झिक्यूट करत नाही. लूपच्या बाहेर प्रोग्राम काय होतात की ट्रान्सफर होतात. पण जर आपण कंटिन्यू बघितलं तर कंटिन्यू हा ब्रेक करत नाही. कंटिन्यू काय करतो की ब्रेक करत नाही, तर तो काय करतो की तेवढा इटरेशन स्किप करून टाकतात. तेवढा इटरेशन काय करतात की स्किप करतात. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो की आपण काय करतोय की जसं की फॉर एक्झाम्पल आपण टी व्ही पाहतोय, म्हणजे एखादी सिरियल आपण पाहतोय. सिरियल ही 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आहेत. म्हणजे कंटिन्यू ही सिरियल आहेत 1 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत आपण सिरियल पाहतो. सिरियल पाहत असतानाच इथं काय झालं की हे 1:15 मला फोन आला. 1:15 फोन आल्यानंतर मी काय करतो की थोडं बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर मी फोनवर बोलतो, म्हणजे माझे 10 मिनटं ते फोनवर गेलेत. म्हणजे 10 मिनटं सिरियल माझ्यासाठी थांबेल का? नाही थांबणार. तर ती काय होईल की पुढं चालले जाईल. म्हणजे तेवढा पार्ट काय झाला स्किप झाला. तेवढा पार्ट काय झालं स्किप झाला. आणि स्किप झाल्यानंतर मी जेव्हा नंतर आलो तर 1:15 परत माझं कंटिन्यू काय झालं की काम हे सुरू झालं. म्हणजेच काय की ह्या ठिकाणी तुमचा जो काही फ्लो असेल तो फ्लो ह्या ठिकाणी ब्रेक होत नाही. तर तो काय करतो की काही इटरेशनला स्किप आपण करू शकतो युजिंग अ कंटिन्यू स्टेटमेंट थ्रू. कशा थ्रू? कंटिन्यू स्टेटमेंट थ्रू. तर कंटिन्यू स्टेटमेंट ही सुद्धा लूपमध्ये यूज होते आणि कंडिशनली यूज होते. जसं आपण ब्रेक यूज केलं तर त्याचं सिंटॅक्स इथे लक्षात येईल आपल्याला. तर फक्त एक सिम्पली कीवर्ड आपण यूज करतो कंटिन्यू. ठीक आहे. तर फ्लो बघा इथं आपल्याला स्टार्ट ऑफ लूपिंग बॉडी, लूपची बॉडी स्टार्ट होईल. मग लूप काय आहेत हे पुढं आपण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर कंडिशन चेक केला जाईल. कंडिशन जर ट्रू असेल तर प्रोग्राम कंटिन्यू होईल. कंटिन्यू होईल म्हणजेच इथं येईल आणि इथून परत लूपकडे चालले जाईल ट्रू झाल्यावर. आणि जर मात्र फॉल्स जर झालं तर एक्झिक्यूट रिमेनिंग पार्ट ऑफ द लूप बॉडी. म्हणजे लूपचं जे काही रिमेनिंग पार्ट असेल तर तो रिमेनिंग पार्ट काय करेल की एक्झिक्यूट करेल. म्हणजेच इकडे तो परत फ्लो काय होईल की ह्याच ठिकाणी येईल. म्हणजेच काय की जेव्हा कंडिशन ट्रू असेल, ट्रू असताना हा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. इथून प्रोग्राम काय होईल इकडे चालले जाईल. पण फॉल्स जर झालं तर फॉल्स झाल्यानंतर हा पार्ट एक्झिक्यूट होईल. म्हणजेच काय ट्रू झाल्यावर हा पार्ट स्किप होऊन जाईल आणि फॉल्स झाल्यावर हे कंटिन्यू एक्झिक्यूट होईल. अशा पद्धतीनं प्रोग्राम काय होतात की फ्लो होत असतो जेव्हा आपण काय करू कंटिन्यू स्टेटमेंट ही यूज करू. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये सिम्पली आपल्या लक्षात येऊन जाईल की एक्झाम्पलमध्ये आपण घेतलं पाहिजे या ठिकाणी एक लूप घेतला आपण फॉर लूप. दिसतंय इंट i = 0, i = 1, i is less than or equals to 10, i++. हा फॉर लूप आहे. फॉर लूपची बॉडी दिली त्या ठिकाणी ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. त्याच्यामध्ये आपण दिलं पहा की इफ i = 6, काय केलं आपण i = 6 देन कंटिन्यू. तर काय असेल कंटिन्यू असेल. मग आयची व्हॅल्यू ही काय होईल? आयची व्हॅल्यू इनिशियली 1 आहेत. एका इटरेशनला आय परत प्लस झालं 2 झालं 3 झालं 4 झालं 5 झालं. मात्र आय जेव्हा 6 असेल तेव्हा तो चेक करेल की इफ आय इज 6 देन कंटिन्यू. म्हणजेच प्रोग्राम कुठं चालले जाईल इथं चालले जाईल. खाली येणार आहे का तो? खाली येत नाही. म्हणजेच ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. म्हणजेच तुमचा आयची व्हॅल्यू या ठिकाणी डिस्प्ले होणार नाही. म्हणजे 6 डिस्प्ले होणार नाही. डायरेक्टली काय दिसेल आपल्याला 7 दिसेल 8 दिसेल 9 दिसेल आणि 10 दिसेल. अशा पद्धतीनं हा आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 7 डायरेक्टली 5 नंतर काय भेटतं आपल्याला 7 भेटतं. म्हणजे याचा अर्थ काय की एक इटरेशन आपण ह्या ठिकाणी काय केलं की स्किप केलं. कशा थ्रू स्किप केलं तर आपल्या कंडिशनल स्टेटमेंट दॅट इज अ कंटिन्यू स्टेटमेंट थ्रू. म्हणजे जे काही जम्पिंग स्टेटमेंट बट कंडिशनल जम्प स्टेटमेंट थ्रू आपण त्याला स्किप केलं. म्हणजे तिथं कंडिशन. पण हे सगळं आपण कशामध्ये यूज केलं? ह्या लूपमध्ये आपण यूज केलं. कुठला लूप आहे? फॉर लूप आहेत. येईल समजायला. देन अनकंडिशनल जम्प आपल्याला 2 आपण कंडिशनल जम्प बघितलेत.
कंडिशन्सनुसारच आपण त्यांना काय करतो की जम्प करतो. नेक्स्ट जे आहेत जे आपण गो टू स्टेटमेंट ह्या ठिकाणी पाहतो, तर गो टू स्टेटमेंट ही अनकंडिशनल जम्प आहेत किंवा आपण याला लेबल लूपसुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला? लेबल लूप. याला काय म्हणतात? लेबल लूपसुद्धा म्हणतात. काय म्हणतो आपण याला? गो टू स्टेटमेंट. द गो टू स्टेटमेंट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ अनकंडिशनल जम्प. इथं लक्षात येईल हा शब्द आपल्याला. तर काय आहेत की अनकंडिशनल जम्प स्टेटमेंट कॅन बी जम्प टू फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट विदिन फंक्शन्स. म्हणजे प्रोग्राममध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत आपण विदाऊट कंडिशनचं काय करू शकतो की प्रोग्रामला जम्प आपण करू शकतो. काय करू शकतो आपण? एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनवर प्रोग्रामला जम्प करू शकतो. आता लेबल लूप का बरं म्हणतो? तर आपण ह्या ठिकाणी एक शब्द यूज करतो, लेबल आपण यूज करतो. म्हणजे आपण एखादं सिम्बॉल यूज करतो, म्हणजे एखादं नाव यूज करतो. एका नावापासून दुसऱ्या नावावर प्रोग्राम काय होतो की जम्प होत असतो. तर सिंटॅक्स जर आपण बघितलं फॉर्म्युला त्याचं सिंटॅक्स फर्स्ट इथं बघा की गो टू लेबल, एक लेबल आपण दिलात आणि हाच लेबल प्रोग्राममध्ये ह्या ठिकाणी दिलात. म्हणजे एवढे स्टेटमेंट जे असतील 4-5 जे काही स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट काय होतील की स्किप होतील. प्रोग्राम डायरेक्टली कुठं जाईल? या ठिकाणी जाईल. मधला पार्ट तो एक्झिक्यूट करणार नाही, म्हणजे इथून डायरेक्टली जम्प झालं. पण इथं काही कंडिशन आहे का? नाही. याला म्हणतो आपण अनकंडिशनल जम्प. इथं लक्षात येईल आपल्याला स्टार्ट झालं प्रोग्राम, स्टेटमेंट 1 लेबल 1, स्टेटमेंट 2 लेबल 2, स्टेटमेंट 3 लेबल 3. मग इथं जर आपण बघितलं की स्टेटमेंट 1 त्यानंतर गो टू लेबल 3, म्हणजेच प्रोग्राम डायरेक्टली कुठं जाईल? तर लेबल 3 वर जाईल. मधला जो काही लेबल असेल तो लेबल काय करेल की तो स्किप करून टाकेल. म्हणजेच हा अनकंडिशनल जम्प म्हणतो आपण याला. काय म्हणतो आपण याला? अनकंडिशनल जम्प. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे गो टू स्टेटमेंट. इथं एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल बघा की आपण काय केलं की प्रिंट नंबर्स, म्हणजे आपल्याला नंबर प्रिंट करायचे आहेत. कुठून? 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे आहेत. एनची व्हॅल्यू आपण 1 घेतलीत, एक लेबल दिलं आपण, लेबल एक नाव दिलं, प्रिंट n प्लस प्लस इफ n इज लेस दॅन इक्वल्स टू 10. म्हणजे जेव्हा n हा लेस असेल, n इज लेस दॅन 10, इनिशियली n ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे 1 इज लेस दॅन 10. यस, कंडिशन ट्रू आहेत. तर इथं कंडिशन ट्रू असेल तर काय करू आपण? गो टू लेबलकडे जाऊ. लेबल म्हणजेच कुठं? तर जिथं लेबल नाव असेल त्या ठिकाणी प्रोग्रामचा फ्लो काय होईल की ट्रान्सफर होईल. म्हणजेच इथं परत तो चालले जाईल आणि काय प्रिंट करेल? तर n ची व्हॅल्यू ती प्रिंट करेल. अशा पद्धतीनं प्रोग्राम काय होतात की एका लूपमध्ये तो कंटिन्युअसली फिरत असतो जोपर्यंत काय असतो की त्या ठिकाणी लेबल दिलेला आहेत. येईल का लक्षात? तर आउटपुट जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत व्हॅल्यू आपल्याला काय होतील की काउंट होतील. ठीक आहे, याला म्हणतो आपण गो टू स्टेटमेंट. तर हे गो टू स्टेटमेंट आपण यूज केलं. मग गो टू स्टेटमेंट यूज करत असताना जेव्हा आपल्याला जिथं इनिशियल लेबल द्यायचं आहे तर तिथं गो टू आणि लेबल यूज करायचं. पण ज्या ठिकाणी आपल्याला जम्प करायचं आहे तिथं गो टू देण्याची गरज नाही. जस्ट इथं जसा लेबल असेल, मग आता लेबल दिले तर तिथं तुम्ही XYZ असे देऊ शकतात, तुमचं नाव देऊ शकतात, काही तुम्ही देऊ शकतात. आणि इथला नाव आणि जिथं तुम्हाला जम्प करायचं ते दोन्ही नाव काय व्हायला पाहिजेत की मॅच व्हायला पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रिटर्न स्टेटमेंट आहेत. रिटर्न स्टेटमेंट ही सुद्धा अनकंडिशनल जम्प आहेत. अनकंडिशनल जम्प आहेत. द रिटर्न इन C return the flow of execution to the functions from where it is called. This is the statement does not mandatory need any conditional statement. As soon as statement is executed, the flow of the program stop immediately and return the control from where it was called. The return statement may or may not return anything for void function, but for non-void function a return value is must be returned. म्हणजे इथं लक्षात घ्या की रिटर्नचा अर्थ काय की रिटर्नचा अर्थ असतो की कुठलंही एखादं काम केल्यानंतर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न मिळते. जसं आपण म्हणू की परीक्षा दिल्यानंतर परीक्षा ही एक प्रोग्राम आहे, एक फंक्शन आहे. तर परीक्षा दिल्यानंतर आपल्याला काहीतरी रिटर्न मिळतं. काय रिटर्न मिळतं? तर आपलं रिझल्ट मिळतं. मग त्याच्यामध्ये पास आहेत, नापास आहेत हे रिटर्न मिळतं. म्हणजे याचा अर्थ काय की प्रोग्राममध्ये कुठलं जरी आपल्याला एखादी प्रोसेस आपण केली तर त्यानंतर आपल्याला रिटर्न मिळत असतात. काय मिळत असते? आपल्याला रिटर्न मिळत असतात. आणि हे रिटर्न करण्यासाठी आपण रिटर्न कीवर्ड काय करतो की यूज करतो. आणि रिटर्न हा अनकंडिशनल आहे. रिटर्न काय आहेत की अनकंडिशनल आहेत. म्हणजे आता रिटर्न म्हणजे कसं की ज्यांनी एक्झाम दिली त्याचाच रिझल्ट त्याला मिळतो. म्हणजे ज्यांनी फंक्शन परफॉर्म केलं त्याला त्याचा रिझल्ट काय मिळतो की आउटपुट म्हणून मिळत असतो. म्हणजे याचा अर्थ काय की प्रोग्राममध्ये जेव्हा कॉलिंग फंक्शन कॉल करतो आणि कॉल केल्यानंतर जेव्हा फंक्शन एक्झिक्यूट होतो आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर जे आउटपुट आपल्याला मिळतं, प्रोसेस झाल्यानंतर जे आउटपुट मिळतं परत ते कॉलिंग फंक्शनकडेच येतात. म्हणजे ज्यांनी पेपर दिला त्यालाच रिझल्ट मिळेल असं आपण त्याला एक्झाम्पलच्या माध्यमातून म्हणू शकतो. तर
तो जो काही रिटर्न आहे तर ती रिटर्न व्हॅल्यू म्हणजेच आउटपुट आहे. तर तो आउटपुट आपल्याला वेगळ्या प्रकारे मिळतो. मग तो इंटिजर फॉर्ममध्ये असेल, फ्लोट फॉर्ममध्ये असेल किंवा कॅरेक्टर फॉर्ममध्ये. कधी कधी फंक्शन कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही, तेव्हा तो मात्र वॉइड असतो. कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही याचा अर्थ काय असतो, तो वॉइड असतो. मग इथं आपण सिंटॅक्स पाहू शकतो की रिटर्न देन एक्सप्रेशन. तुम्ही एक्सप्रेशन देऊ शकतात. एक्सप्रेशन कुठले, आता आपण एक्सप्रेशन स्टडी केलं की एक्सप्रेशन इज नथिंग बट कॉम्बिनेशन ऑफ ऑपरेटर, ऑपरँड्स अँड कॉन्स्टंट्स व्हेरिएबल्स यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असेल, तुमचं एक्सप्रेशन असतात. मग ज्याच्यामध्ये ऑपरँड्स असतात, ऑपरेटर्स असतात, कॉन्स्टंट असतात, व्हेरिएबल्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. मग तुम्ही तिथं कुठल्याही एक्सप्रेशन त्या ठिकाणी देऊ शकतात. ठीक आहे. तर हे आहेत रिटर्न स्टेटमेंट. एक्झाम्पल आपण पाहिलं की एक्झाम्पलमध्ये बघायला भेटतं आपल्याला की कोड टू इलिस्ट्रेट द रिटर्न स्टेटमेंट. ओके. सो इथं आपण एक सम नावाची फंक्शन्स घेतलं आणि ए आणि बीची व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतली. मग एला इंट S1 इक्वल्स टू ए प्लस बी रिटर्न S1. म्हणजेच काय की जेव्हा ॲडिशन होईल, ए आणि बीचं ॲडिशन होईल तर S1 आपल्याला मिळेल आणि S1 रिटर्न कुठं जाईल, जिथून आपण कॉल केलेत. मग कॉल कुठून केलं आपण, तर आपण कॉल केलेत ह्या ठिकाणी, इथं आपण कॉल केलेलं आहे. ही कॉलिंग फंक्शन आहेत. म्हणजे जेव्हा ॲडिशन परफॉर्म होईल तर ॲडिशन झाल्यानंतर तो आपल्याला प्रोग्राम कुठं जाईल, तर इथं येईल. म्हणजेच 10 आणि 20ची ॲडिशन झाल्यानंतर इथं नंबर आपल्याला मिळेल. म्हणजेच किती, तर आपल्याला 30 हे आउटपुटला मिळेल. याला म्हणतो आपण रिटर्न देणं. म्हणजे प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल तर एक्झिक्यूट झाल्यानंतर फंक्शन आपल्याला काहीतरी व्हॅल्यू काय करतात की रिटर्न करतात. ओके. तर हे काही इथं आपल्याला आउटपुट मिळेल, दॅट इज 20 जो काही आउटपुट आहे तर तो आउटपुट आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके. येईल का लक्षात. तर हे जंप स्टेटमेंट होते. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत जंपमध्ये, कंडिशनल आणि अनकंडिशनल. कंडिशनलचं जर पाहिलं तर इफ कंटिन्यू आणि ब्रेक, आणि अनकंडिशनलमध्ये गो टू आणि रिटर्न. हे 4 स्टेटमेंट्स आपण जंप स्टेटमेंट्स आपण पाहिलेत. ठीक आहे. विथ एक्झाम्पल, विथ लूप आपण ते विथ एक्झाम्पल अँड फ्लोचार्ट आपण ते पाहिलं. तर आय होप तुम्हाला हे समजायला आलं असेल. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर प्लीज मला तुम्ही कमेंट करू शकतात आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स तुम्ही सांगू शकतात. आपण ते क्लिअर करू. ओके. थँक्यू.